श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी देवघरामध्ये 5 कवड्या किंवा 7 किंवा 11 ह्या कवड्या का ठेवाव्यात, कुठे ठेवाव्या आणि ह्या कवड्यांची पूजा कशी करावी ह्यावरची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध हा या ना त्या कारणावरून लक्ष्मीशी जोडला जातो. इतकेच काय तर देवी लक्ष्मीची पूजा करताना त्या वस्तूंचा उपयोग सुद्धा केला जातो. याचं एकच कारण आहे की लक्ष्मी देवीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण अगदी साधा सोपा उपाय बघणार आहोत. पिवळ्या कवड्यांचा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आणि आलेली लक्ष्मी ही बाहेर जात नाही. आपल्या सर्वांना माहीतच आहे की कवडीचा उपयोग हा पुरातन काळापासून लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच धनप्राप्तीसाठी, आलेली लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी केला जातो. तर या उपायासाठी आपण 5 किंवा 7 या संख्येमध्ये कवड्या आपल्याला लागत असतात किंवा 11 सुद्धा कवड्या तुम्ही घेऊ शकतात. म्हणजेच विषम संख्येमध्ये आपल्याला ह्या कवड्या घ्यायच्या आहेत. तर मी 7 कवड्या घेतलेल्या आहेत. तर या कवड्या आपल्याला पिवळ्याच पाहिजे असतात. तर तुमच्याकडे पिवळ्या नसतील तर पांढऱ्या असतील तरी त्या तुम्हाला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. तर त्या पिवळ्या कशा करून घ्यायच्या तर थोडंसं अगदी दूध आणि केसर आणि त्याच्यात थोडीशी हळद घ्यायची आणि त्याचा लेप करायचा आणि कवड्यांना तो लावायचा आहे. थोडा वेळ तसंच ठेवायचं. त्यानंतर तुम्ही ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि अभिषेक घालून घ्यायचा आहे. तर कवड्या पिवळ्या होतात. तर आपल्याला देवी लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला देव्हाऱ्यासमोर बसायचं आहे. तर ह्या कवड्या आपल्याला सिद्ध करण्यासाठी शक्यतो मंगळवार, पौर्णिमा आणि शुक्रवारचा दिवस खूप चांगला मानला जातो. तर संध्याकाळच्या वेळेसच आपल्याला कवड्या सिद्ध करायच्या आहेत. कारण की संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी आपल्या घरात येत असते आणि लक्ष्मी आईचा वेळ झाला का दिवाबाती करावी. तर त्याच वेळेला आपण प्रदोष काळामध्ये कवड्यांचं पूजन सुद्धा आपल्याला करायचं असतं. त्यांची स्थापना आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायची असते. तर कवड्या व्यवस्थित पाहून घ्या. विकत घेताना तुटक्या फुटक्या अजिबात घेऊ नका. तर काय करायचं आहे, देवघरासमोर एक छोटासा पाट ठेवायचा आहे. त्याच्यावर लाल कपडा किंवा पिवळा कपडा अंथरायचा आहे. एका ताम्हणामध्ये आपल्याला कवड्या घ्यायच्या आहे. तुम्हाला 3, 5, 7, 11 किंवा ज्या इथपर्यंतच कवड्या देवघरामध्ये ठेवाव्या. तर त्या कवड्या घ्यायच्या आहे. त्यांना प्रथम स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे. त्याच्यामध्ये गंगाजल सुद्धा टाकायचं आहे. त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतरून आपल्याला दुधाने किंवा पंचामृत असेल तर पंचामृताने आपल्याला त्या कवड्यांना स्नान करून घ्यायचं आहे. त्यानंतरून हळदीचं पाणी करायचं आहे. हळद घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्या हळदीने आपल्याला ह्या कवड्यांना स्नान करून घालायचं आहे. स्वच्छ व्यवस्थित कवड्या धुवून घ्यायच्या आहेत. नंतरून त्या कवड्या बाहेर काढून ते पाणी एका फुलझाडांना घालायचं आहे. परत त्या कवड्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि कवड्यांना अभिषेक घालताना मंत्राचं पठण करायचं आहे. लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा अगदी साधा सोपा मंत्र आहे. हा तुम्हाला अभिषेक करताना पठण करायचा आहे. त्यानंतरून आपल्याला पाण्यामध्ये परत गंगाजल टाकून कवड्या परत स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. नंतर त्या एका स्वच्छ कापडामध्ये स्वच्छ पुसून एकदम कोरड्या करायच्या आहेत. कवड्या एकदम कोरड्या झाल्यावर एका छोट्याशा प्लेटमध्ये तांदूळ घ्या. तांदूळ आपल्याला पिवळे करायचे आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे का थोडीशी हळद टाकायची आणि ते तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहे. तर ते तांदूळ पिवळे झाल्यावर त्याच्यावर आपल्याला कवड्या स्थापित करायच्या आहे. त्यानंतर कवड्या स्थापित करण्याच्या अगोदर आपल्याला हळद आणि कुंकू टाकून मग त्यावर कवड्या ठेवायच्या आहे. एक तर तुम्ही गोलाकारमध्ये कवड्या ठेवू शकता किंवा वर 3 खाली 4 अशा कवड्या ठेवू शकता किंवा वर 4 खाली 3 अशा आपण कवड्या तुम्ही
ठेवू शकता। अशा प्रकारे तुम्हाला कवड्या स्थापित करून घ्यायच्या आहे व्यवस्थित। त्यानंतरून तुम्हाला कवड्या सिद्ध करताना काय करायचं आहे, धूप घ्यायची आहे। धूप घ्या किंवा अगरबत्ती पण चालेल, पण अगरबत्ती खूप वर असते त्याच्यामुळे हात खूप वर करावा लागतो, तर धूप लावा। धूप लावल्यावर जो धुपेचा जो धूर आहे तर त्या धुरावर ही छोटीशी कवड्यांची प्लेट धरायची आहे आणि तुम्हाला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे। श्री सूक्त तुम्ही 1 वेळेस घ्या किंवा 16 वेळेस घ्या, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं घ्या। आणि त्यानंतरून 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र घ्यायचा आहे। ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा मंत्र तुम्हाला 108 वेळेस घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या कवड्या सिद्ध करायच्या आहे। आणि ह्या कवड्या देवघरामध्ये कुठं ठेवायच्या, तर जिथे तुमचं श्रीयंत्र असेल किंवा लक्ष्मी मातेचा किंवा कुलदेवीचा जिथे तुमचा मूर्ती असेल, फोटो असेल, ते त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला कवड्या ठेवायच्या आहेत। पण श्रीयंत्राच्या डाव्या बाजूला तुम्हाला हे कवड्या ठेवायच्या आहेत। त्यानंतरून तुम्हाला साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा दुसरा जरी एखादं फळ वगैरे जरी असेल ते जरी तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवला तरी पण चालतं। त्यानंतरून प्रार्थना करायची आहे की हे देवी लक्ष्मी, माझ्या घरामध्ये तुझा वास असू दे आणि माझ्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहू दे। माझ्या घरामध्ये तुझ्या कृपेने अखंड लक्ष्मीचा वास राहू दे, अशी प्रार्थना करायची आहे। आणि हात जोडून तुम्हाला कवड्यांना प्रार्थना करायची आहे। आणि पौर्णिमेला मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला अशा प्रकारे कवड्या सिद्ध करायच्या आहे आणि त्यांची स्थापना करायची आहे। तुम्ही कवड्यांचे तांदूळ दर 15 दिवसाला बदलू शकता किंवा 8 दिवसाला बदलू शकता। आणि मंगळवार शुक्रवारीच तुम्हाला दर 8 दिवसांनी सुद्धा ह्या कवड्या परत तुम्ही अशाच प्रकारे अभिषेक घालून त्याची पूजा आपल्याला करायची आहे आणि परत कवड्या सिद्ध करायच्या आहे। आठवड्यातून एकदा करा, 15 दिवसातून एकदा करा, पण मग 4-4, 5-5 महिने कवड्या तशाच ठेवू नका। अशा प्रकारे तुम्हाला कवड्या स्थापन करायच्या आहे, सिद्ध करायच्या आहे। तसेच लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी रोज किंवा अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार आणि गुरुवार तुम्ही दरवाजाला खाली उंबरठ्याला हळदीचं लेपन करू शकता, तिथं थोडीशी रांगोळी काढू शकता। तसेच तुळशीला सकाळी तुपाचा दिवा लावायचा आणि संध्याकाळी तेलाचा दिवा लावायचा। तर आणि घराच्या दारासमोर एक छोटीशी रांगोळी काढायची। असं केल्यानं काय होतं, देवी लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये वास करत असते। कारण की देवी लक्ष्मीला सजावट आणि स्वच्छता ही खूप आवडत असते, त्याच्यामुळे न चुकता तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे। तर अशा प्रकारे आपण घरामध्ये कवड्यांची स्थापना केली, कवड्या सिद्ध करून घेतल्या तर आपल्या घरातली लक्ष्मी स्थिर राहते। तसेच आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असेल किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्याला घालवायची असेल तर घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये कवड्या जर ठेवल्या, एक कवडी 4ही कोपऱ्यांना जर ठेवली तर नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास, नष्ट होण्यास मदत होत असते। तर अशा प्रकारे आपल्याला ह्या कवड्या सिद्ध करून घेतलेल्या आहेत आपण। तर तुम्ही सुद्धा तुमच्या देवघरामध्ये कवड्यांची स्थापना केली का, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।